हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? माझी मॉर्निंग जरा लेटच झालेली आहे. आज संडे आहे आणि मी विचार केला की माझा जो स्किन केअरचं जे रूटीन आहे डेली मी काय करते मी ते दाखवू इच्छिते. सो या लेट स्टार्ट. सो बेसिकली मला बरेच जण विचारतात की तू स्किन केअरसाठी काय करतेस किंवा तू गोरी आहेस, तुला मेकअपची गरज नाही आहे. पण तसं काही नाही आहे. मला ऑफिसमुळे मला अजिबात वेळ मिळत नाही माझ्या स्किन केअरकडे लक्ष देण्यासाठी. सो मी आणि त्यात पाणी खूप कमी पिते, तर तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही प्लीज खूप जास्त पाणी प्या. मला खूप सारे डार्क सर्कल्स पण आलेल्या आहेत, तर डार्क सर्कलसाठी पण मी सांगेल. तसंच स्किन टाईप वेगवेगळी असते प्रत्येकाची, तर त्याच्यासाठी काय करायचं ते मी सांगेल. सो बेसिकली मी माझा जो डे रुटीन जे स्टार्ट करते इट स्टार्ट्स विथ द फेस सिरम. आता हा वावचा फेस सिरम आहे विटॅमिन सीचा. त्याच्या आधी मी जो वापरायची तो मी वापरत होती ह्याचा प्लमचा. तर मी थोडंसं घेतलेलं आहे आणि मी पॅक करणार आहे. सिरमनी आपली स्किन ड्राय पडते, पण पुन्हा तुमची जी स्किन टाईप आहे, जशी माझी स्किन ऑइली आहे, तर त्याच्यामुळे मी माझा जो सिरम आहे तो मी फक्त घेऊन टॅपच करणार आहे. मी जास्त सिरम यूज नाही करत. माझी ऑइली स्किन असल्यामुळे आणि मला स्किनसाठी ग्लो हवा आहे, तर म्हणून मी विटॅमिन सी वावचा जो आहे फेस सिरम हे यूज केलेला आहे. त्याच्यासोबत मी कधी कधी प्लमचा सुद्धा यूज करते, कारण की माझ्या स्किनवर मला ॲक्नेचे इश्यूज आहेत. इथे तुम्ही बघू शकता छोटे छोटे. तर त्याच्यामुळे डिपेंड्स अपॉन युअर स्किन टाईप. जर तुमची स्किन ऑइली असेल किंवा तुमची स्किन नॉर्मल टू ड्राय आहे, कोणाची कॉम्बिनेशन असते, वेगवेगळे स्किन टाईप्स असतात. माझी स्किन ऑइली आहे प्लस माझ्या स्किनला खूप सारं असं बोलतात ना ॲक्नेचा इश्यू आहे, कारण की ट्रॅव्हलिंग करते डस्टमुळे आणि तसंच बाहेर खूप पॉल्युशन आहे. ओके, सो आय डन विथ माय फेस सिरम. मग त्याच्यानंतर मी लोशन यूज करते आणि मॉइश्चरायझर यूज करते. सो बेसिकली हा मॉइश्चरायझर आहे सेटाफिलचा, जो मी फेसला पण वापरते करंटली. जसं मी मगाशीच म्हणाली की माझे जे प्रोडक्ट्स आहेत प्लमचे ते संपलेले आहेत. सो त्याच्यामुळे मग मी आता हेच यूज करते सध्या तरी. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही फेस सिरम यूज करू शकता. डर्मॅटॉलॉजिस्टला सुद्धा तुम्ही रेकमेंड करा. आणि तसंच तुम्ही स्किन केअर रुटीन हा डेली फॉलोअप करा, कारण की जेव्हा आपण डेली स्किन केअर करतो तेव्हा बोलतात ना आपली स्किन खरंच खूप छान होते. अँड सिम्पली टॅप इट. सो पूर्ण नेक एरिया, फेस एरिया, आणि येस दिस इज इवन इट्स अ बेस्ट लोशन मी सांगेल सेटाफिलचा, जो मी स्किनला पूर्ण बोलतात ना फुल बॉडी मॉइश्चराईज करतं. आपला पूर्ण एरिया पूर्ण पार्ट कवर झाला पाहिजे. यो डन. पुन्हा एकदा सांगेल सेटाफिलचा लोशन आहे हा. नॉर्मल टू कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे. प्लस ह्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे तुम्ही कधीच मिस नाही केलं पाहिजे ते म्हणजे सनस्क्रीन. आणि आता उन्हाळा आहे तर मग मी हा जो आहे एव्हरगार्डचा सनस्क्रीन आहे, SPF 50++ आहे. वेगवेगळे सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, पण तुम्हाला जो सूट होईल तुम्ही तोच वापरा. आता हा जो सनस्क्रीन आहे जर तुम्ही बघितला, मी तुम्हाला पुन्हा दाखवू इच्छिते. माझा संपलेला आहे ऑलमोस्ट हा पण खूप टाईम यूज केला मी, चांगला वापरलेला आहे. तर हा आपली जी स्किन आहे, एक तर त्याच्यामध्ये 2 टाईप्स येतात. एक सनस्क्रीन असा असतो जो जेल फॉर्ममध्ये असतो
आणि एक क्रीम फोम. सो दिस इज इन अ क्रीम फोम. आणि हा माझा फेवरेट आहे. लाईक मी बोलतो ना, मी 2 ते 3 वेळा सनस्क्रीन डेमध्ये यूज करते. दो मी ट्रॅव्हल करते आणि ऑफिसमध्येच असतं माझं बसणं तसंही. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल, सनस्क्रीन हा आपला पुपारी सगळीकडे येऊ लागला पाहिजे. मग मी प्लमचा जो बॉडी मिस्ट आहे तो यूज करते. मला खूप फेवरेट आहे प्लमचे प्रोडक्ट्स. आणि माझं डे टू डे रुटीनमध्ये म्हणा किंवा हेअर केअर म्हणा, मी ऑलमोस्ट ते प्लमच यूज करते. आणि इट्स ऑलमोस्ट इम्पॉर्टंट, इट्स व्हीगन. सो त्याच्यामुळे मी ते प्रोडक्ट यूज करते. आता फेवरेट पार्ट ऑफ माइंड इज टिंट प्लमचं. हा टिंट इट्स लाईक लिप अँड चिक टिंट आहे. आणि ह्याचा जो शेड जर तुम्ही बघितला तर तो पिंच न्यूड आहे, न्यूड कलरचा आहे. मला टिंट खूप आवडतं अप्लाय करायला. तसेच वेगवेगळे टिंट्स आहेत वेगवेगळ्या ह्याचे, कॉस्मेटिक्समध्ये आपण बघू शकतो. सो जस्ट अप्लाय इट. ऑलमोस्ट हे कवर झालेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी लिपस्टिक्स खूप कमी यूज करते. तर ही जी लिपस्टिकचा जो शेड आहे तो मला गिफ्ट आहे, तो मी आता अप्लाय करणार आहे. सो येस, मी रेडी झालेली आहे. सो गाईस, माझं स्किन रुटीन पूर्ण झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त असे प्रोडक्ट्स मी जे तुम्हाला सजेस्ट करते ते घ्या.